राज्याचे अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचे मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की राज्याला अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचा अर्थसंकल्प त्यांनी दिला आणि विशेषतः या अर्थसंकल्पाचा एका वाक्यात उल्लेख करायचा असेल तर कृषी विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प अशा प्रकारे या अर्थसंकल्पाचं वर्णन आपण करू शकतो। नवीन सरकार आल्यानंतर कृषीच्या क्षेत्राला रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन कडनं गुंतवणुकीकडे नेण्याचा जो कार्यक्रम आम्ही सुरू केला, आज त्याचे दृश्य परिणाम हे आपल्याला दिसून पडत आहेत आणि कृषी क्षेत्रातला सातत्याने निगेटिव्ह असलेला ग्रोथ रेट, विकास दर हा आज पॉझिटिव्ह झाला आहे आणि तो डबल डिजिट झाला आहे। आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गेल्या 10-12 वर्षांमध्ये इतका चांगला ग्रोथ रेट हा आपल्याला पाहायला मिळालेला नाही। याचं कारण कृषीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आपण त्या ठिकाणी केली आहे। जलयुक्त शिवारच्या माध्यमातून असेल, सिंचन विहिरींच्या माध्यमातून असेल, शेततळ्यांच्या माध्यमातून असेल, ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून असेल, नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पासारखे प्रकल्प असतील, हवामान आधारित विम्याच्या योजना असतील, वेगवेगळ्या विम्याच्या योजना असतील, कृषीला शाश्वततेकडे नेण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येतोय। आणि आपण बघितलं असेल या अर्थसंकल्पातला बहुतांश भाग हा कृषी आणि कृषी आधारित सेवांना पुढे नेण्याकरता वेगवेगळ्या योजनांवर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यासोबत समाजाचे जे वेगवेगळे घटक आहेत, युवा असतील, महिला असतील, त्यासोबत सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन मागासवर्गीय असतील, आदिवासी असतील, या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातनं झाला आहे। आणि आपण बघितलं असेल मग ते ग्रामीण भागातल्या घरनिर्मितीचा विषय असेल तर राज्य सरकारने रेकॉर्ड केला आहे। 2 लाखपेक्षा जास्त घरांची निर्मिती एका वर्षामध्ये सुरू केली आहे, जी आपण गत सरकारमध्ये 5-7 वर्षात देखील एवढ्या घरांची निर्मिती ते सरकार करू शकत नव्हतं। शौचालयाच्या संदर्भात 20 वर्षात गेल्या सरकारमध्ये जेवढी शौचालये तयार झाली नाहीत तेवढी 2 वर्षामध्ये तयार करण्याचं काम या राज्य सरकारच्या कालावधीत झालं आहे। त्यामुळे ग्रामविकास असेल, गरिबी निर्मूलन असेल, कृषी विकास असेल, या प्रत्येक बाबतीमध्ये राज्य सरकार पुढे जात आहे आणि आर्थिक पाहणीच्या अहवालाने तेच या ठिकाणी अधोरेखित केलं आहे। विशेषतः आपण उद्योगाचं क्षेत्र बघितलं तर ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येते आहे, आज देशातील सर्वाधिक गुंतवणूक अट्रॅक्ट करणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे आणि म्हणून सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची प्रगती होते आहे। आज या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जो शेतकरी इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशा राज्यातील 1,34,00,000 शेतकऱ्यांपैकी 31 लाख शेतकरी जे थकीत कर्जामध्ये आहेत त्यांनाही दिलासा कसा देता येईल या संदर्भात केंद्र सरकारशी आम्ही चर्चा केली आहे। राज्य सरकार आपला वाटा त्याच्यामध्ये उचलायला तयार आहे हे राज्यांनी सांगितलं आहे। पण केंद्राची मदत मागण्याचं कारण एवढंच आहे की 30,500 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपण जर कर्जापोटी केली तर शेती क्षेत्रातल्या गुंतवणुकीकरता राज्य सरकारजवळ निधी उपलब्ध होणार नाही। शेतीच नाही तर इतरही इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात जर आपण बघितलं तर आपण पायाभूत सुविधांमध्ये किंवा ज्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो
हे गेल्या 10 वर्षात काढलं तर 22,000 कोटीपासून 30,000 कोटीपर्यंत, आता 31,000 कोटीपर्यंत आपण हे करतोय आणि म्हणून त्याच्यावर मोठा परिणाम होईल. राज्याची ग्रोथ ही तर त्यातनं अडचणीत येईलच, पण विशेषतः हे जे 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी आहेत की जे नियमित कर्ज भरताय, त्यांच्याकरता जो कृषी विकास आपल्याला करायचा आहे, त्यांची शेती जी शाश्वत करायची आहे, त्याच्यावर देखील त्याचा एक विपरीत परिणाम होईल. आणि म्हणून ते आवश्यक आहे, पण त्यासोबत केंद्र सरकारची मदत घेऊन जर ते केलं तर दोन्ही गोष्टी साध्य करणं शक्य आहे. आणि म्हणून केंद्र सरकारला आम्ही काल भेटलो आहोत, त्यांनी देखील बरीच सकारात्मक भूमिका त्यात घेतली आहे आणि राज्य सरकार आपला वाटा उचलण्याकरता तयार आहे. मी आज या संदर्भात अधिक बोलणार नाही, कारण अर्थमंत्री आहेत, बजेटबद्दल ते अधिक बोलतील, पण मी अर्थमंत्र्यांचं, अर्थराज्यमंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अतिशय चांगलं अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज त्यांनी या ठिकाणी सादर केला आहे. एक गोष्ट अजून मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की आज ज्या प्रकारचं विरोधकांचं वागणं होतं, हे लोकशाहीला साजेसं नव्हतं आणि शेतकऱ्यांची थट्टा करणारं होतं. याचं कारण वेलमध्ये येऊन नारे देणं हे एक आपण समजू शकतो, पण ज्या प्रकारची थट्टा मस्करी हे आमदार वेलमध्ये करत होते, जणू काही ते बगीचात फिरायला आले आहेत, ते गंमत करायला आले आहेत, अशा प्रकारे हास्य विनोद हा ज्या प्रकारे त्या वेलमध्ये होत होता, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा करता म्हणणं मांडण्याकरता ते वेलमध्ये आले होते की शेतकऱ्याची थट्टा करण्याकरता ते वेलमध्ये आले होते, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्याहीपेक्षा जे काही बजेटचे कागद जाळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला, मला असं वाटतं की हा अत्यंत लाजिरवाणा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे आत्ता हा विरोधी पक्ष जो आहे हा पूर्णपणे या ठिकाणी फ्रस्ट्रेटेड आहे आणि नेमकं काय करावं हे देखील त्यांना समजत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. सातत्याने निवडणुकांमध्ये ते मार खात आहेत, कारण जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. आज ज्या गोष्टींकरता ते संघर्ष करतोय असं भासवत आहेत, त्या सगळ्या समस्या त्यांनीच उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे जनतेला हे माहिती आहे की यांच्यामुळे ह्या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही आहे. पण तरी देखील माझी अपेक्षा अशी होती की किमान शेतकऱ्यांकरता आंदोलन करतो असं भासवता तर ते तरी प्रामाणिकपणे भासवा, त्यात तरी थट्टा मस्करी करू नका. पण ती थट्टा मस्करी करून नेमकं आपण कशाकरता आंदोलन करतोय हे आज त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. या संपूर्ण वागण्याचा मी पूर्णपणे या ठिकाणी निषेध करतो. एक अजून महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय या अर्थसंकल्पात झाला आहे. गेले अनेक वर्ष कृष्णेचं पाणी मराठवाड्याला देण्याच्या संदर्भात सातत्याने संघर्ष सुरू होता, पण ते काही पाणी मिळत नव्हतं. आम्ही मराठवाड्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय केला की पुढील 4 वर्षामध्ये हे काम पूर्ण करायचं. त्याकरता राज्यपालांच्या फॉर्म्युल्यामध्ये बसून तेवढे पैसे देणं शक्य नव्हतं. आम्ही माननीय राज्यपालांकडे गेलो, त्यांना आम्ही विनंती केली की हा मोठा अन्याय मराठवाड्यावर झाला आहे, विशेषतः उस्मानाबाद आणि बीड या 2 जिल्ह्यांवर एक मोठा अन्याय हा गेल्या अनेक वर्षात झालेला आहे. ते पाणी त्यांना मिळालेलं नाही आणि आम्हाला ते द्यायचं असल्यामुळे एक विशेष बाब म्हणून मराठवाड्याकरता हा प्रोजेक्ट हा आपल्या फॉर्म्युल्याच्या बाहेर आपण ठेवून आम्हाला त्याकरता निधी देण्याची परवानगी द्यावी. माननीय राज्यपालांनी ती परवानगी दिली आणि आता जवळजवळ 250 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन हे आपण या कृष्णा मराठवाड्याच्या कामाकरता या ठिकाणी ठेवलेलं आहे. अनेक वर्षापासून मराठवाड्याची जी मागणी होती आणि ज्या मागणीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं केवळ पानं पुसण्याचं काम केलं होतं, आज त्याची सुरुवात या अर्थसंकल्पातनं झाली आहे. धन्यवाद.